नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। परीक्षा राज्यसेवा पूर्व जवळ येत आहेत, तुम्ही अभ्यास करत आहात, तुमच्या अभ्यासाला एक रिव्हिजनची जोड देता यावी यासाठी हा छोटासा प्रयत्न यूट्यूबच्या सिरीजच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत आहेत। पाठीमागच्या व्हिडिओला दिलेला भरभरून प्रतिसाद याबद्दल सर्वांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पण 15 प्रश्न घेतलेत, पण या प्रश्नामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा पण कव्हर करणार आहे। कारण 15 प्रश्न असले तर त्यातलं 50% वेटेज हे प्राचीन मध्ययुगीनला असतं, त्यामुळे ह्याच्यामध्येच ते प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। सोबत आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास हे पण ह्याच्यामध्ये कव्हर करूया, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये जर त्या एरियावर प्रश्न आला तर तो सगळा एरिया तिथला कव्हर होईल। ह्या हिशोबानं आपण ते प्रश्न सगळे काय केले तर घेतलेत, ठीक आहे। तर आपण बघूया शेवटपर्यंत लेक्चर बघा। ज्या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला काय टॉपिक सांगणार आहे, हे टॉपिक पण तेवढे महत्त्वाचे आहेत, ते टॉपिक करा, त्या टॉपिकचा सगळा एरिया कव्हर करा। येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच तिथं तुम्हाला काय होऊन जाईल, फायदा होऊन जाईल, ठीक आहे। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण, जे की आपलं नेहमीसारखं आणि एकदम विस्तृत पद्धतीने विश्लेषण इथं देण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्या माध्यमातून तुमचा तिथला सगळ्या गोष्टीची रिव्हिजन हे लवकरात लवकर काय होऊन जाईल। त्याच्यानंतर ते आपला पहिला प्रश्न, तर पहिला प्रश्न आहे समाज सुधारक ओळखा, ठीक आहे। ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते प्रश्न सोडवायला सोपे असतात, कारण का 4 वाक्य देतात आणि त्या 4 वाक्यावरून आपल्याला समाज सुधारक ओळखा असं म्हणतात। त्यातलं एक तरी वाक्य आपल्याला माहिती असतं कोणाबद्दल आहे। सोप्या टाईपचे प्रश्न हे लक्षात ठेवा की असे 2 तरी प्रश्न परीक्षेमध्ये असतात समाज सुधारक या घटकावरती, ठीक आहे। तर पहिलं वाक्य, त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले, पुनर्विवाह उत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केले। तर त्यांनी एक संस्था काढली होती पुनर्विवाह उत्तेजक मंडळ नावाची। त्यांनी स्वतः विद्वेषी विवाह केला, उक्ती आणि कृती याच्यामध्ये काही फरक नव्हता, त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये त्या गोष्टी राबवल्या होत्या। ईश्वरचंद्र विद्यासागरांचे विधवा विवाहाचे मराठीत त्यांनी भाषांतर केलं, हे पुस्तक लिहिलं होतं ईश्वरचंद्र विद्यासागर, मराठीमध्ये भाषांतर करण्याचं काम त्यांनी केलं। त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाच ऑफ तुकाराम आणि बऱ्याच इंग्रजी आणि मराठी डिक्शनऱ्या काढल्या। असे व्यक्ती कोण होते, तर बाबा पदमनजी, विष्णुशास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर आणि वरीलपैकी कोणते नाही। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित, कारण विष्णुशास्त्री पंडित यांच्याबद्दल हे सर्व विधान दिलेले आहेत, लक्षात ठेवा। विष्णुशास्त्री पंडित कोण होते, तर सगळ्यात महत्त्वाचे कर्ते समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं। तर कर्ते समाज सुधारक म्हणून त्यांना परिचित आहेत, लक्षात ठेवा। यांचा जन्म झाला होता सातारामध्ये। तर सातारामध्ये एक छोटंसं गाव आहे बावधान नावाचं, तर या बावधान गावामध्ये त्यांचा जन्म झालेला। त्यांचा जन्म झाला होता इसवी सन 1827 मध्ये, लक्षात ठेवा 1827 मध्ये जन्म झाला होता, ठीक आहे। एक महत्त्वाचे कर्ते सुधारक म्हणून पण ओळखलं जातं। त्याच्यानंतर पुण्यामध्ये त्यांनी पुढच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षण घेतलं होतं आणि पुण्यामध्ये इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुढं शिक्षण खात्यामध्ये काय लागली होती, नोकरी पण लागली होती। तर इंग्रजांच्या शिक्षण खात्यामध्ये नोकरी करणारे हे महत्त्वाचे विष्णुशास्त्री पंडित, लक्षात ठेवा। ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते पुण्यामध्ये, त्यावेळेस पुण्यामध्ये त्यांच्यासोबत 2 सहअध्यायी होते, त्यांचे नाव सुद्धा महत्त्वाचे आहेत। कोणाचे मित्र होते असा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते मित्र होते विष्णुशास्त्री पंडित यांचे। तर पहिल्या मित्राचं नाव होतं महादेव शास्त्री कोलटकर, हे सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती आहेत की महादेव शास्त्री कोलटकर हे त्यांचे मित्र आहेत। आणि दुसरे मित्र होते कृष्णशास्त्री चिपळूणकर, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे सुद्धा त्यांचे काय आहेत, मित्र आहेत, लक्षात ठेवा। हे 2 त्यांचे सहअध्यायी होते। ज्यावेळेस नोकरी करत होते त्यावेळेस नोकरीचा पुढच्या काळामध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि सामाजिक आणि धार्मिक काम करायला त्यांनी सुरुवात केली। हे करत असताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती, ज्याच्या माध्यमातून विधवा पुनर्विवाहाला त्यांचं काय राहिलं होतं, प्रोत्साहन राहिलं होतं। त्यामुळे विधवा पुनर्विवाह हे त्यांनी तिथं पाठिंबा दिला होता। एवढंच नाही तर त्यांनी बालविवाहाला काय केलेला, विरोध केलेला, लक्षात ठेवा, ठीक आहे। विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा, बालविवाहाला विरोध। एवढंच नाही तर केशवपणाला सुद्धा त्यांचा काय होता, विरोध होता। महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी होते, जिथे विधवा पुनर्विवाह केशवपणाला विरोध करण्याचं काम त्यांनी महात्मा फुले यांच्या सोबत केलेलं। असे विष्णुशास्त्री पंडित एक महत्त्वाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा। जरट विवाह त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत होते। जरट विवाह म्हणजे जास्त वय असणारा पुरुष, कमी वय असणारी महिला यांचा होणारा विवाह। तर याच्यावर गोपाळ गणेश आगरकरांनी सुद्धा टीका केली होती। आगरकरांनी तर समज नाही हेच हे आर्टिकल लिहिलं होतं, लक्षात ठेवा। आणि विष्णुशास्त्री पंडितांनी सुद्धा अशा गोष्टीवर टीका केली। सगळ्यात महत्त्वाचं, विधवा पुनर्विवाहाचा जो कायदा झाला होता तो कायदा झाला होता 1856 मध्ये। तर तो कायदा डलहौसीने केलेला, पण डलहौसीला तो कायदा करायला पाठपुरावा करणारे महाराष्ट्रातून महत्त्वाचे समाजसुधारक कोण होते, तर त्यांचं नाव होतं विष्णुशास्त्री पंडित।
बंगालमधून होते ईश्वरचंद्र विद्यासागर आणि मद्रास प्रांतातून किंवा दक्षिण भारतातून होते वीरेशलिंगम पंतलू. या 3 लोकांनी खूप महत्वाची मदत डलहौसीला केली होती हा कायदा बंद करण्यासाठी लक्षात ठेवा. तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856 आलेला, ज्याने विधवा पुनर्विवाहाला काय झाली होती, मान्यता दिली होती. आणि सगळ्यात महत्वाचं यांनी फक्त मान्यताच दिली असं नाही, तर आपला विवाह एका स्वतः विधवेशी एक विवाह केला होता त्यांनी, आणि विधवेशी विवाह करून उक्ती आणि कृतीमध्ये फरक नाही हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे उक्तीप्रमाणे कृती करणारे असे कर्ते समाज सुधारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तर ते व्यक्ती म्हणजे विष्णूशास्त्री पंडित. लक्षात ठेवा, विष्णूशास्त्री पंडित यांनी पुढच्या काळामध्ये एक न्यूजपेपर चालू केलं होतं. त्या न्यूजपेपरवर पण परीक्षेला प्रश्न असतो. तर त्यांचं न्यूजपेपर होतं इंदू प्रकाश, आणि या इंदू प्रकाश न्यूजपेपरच्या माध्यमातून रूढीप्रथा परंपराच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. इंदू प्रकाश हे प्रार्थना समाजाचं व्यासपीठ होतं. प्रार्थना समाजावर प्रश्न येऊ शकतो, कारण प्रार्थना समाजाची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये झाली होती. त्यामुळे प्रार्थना समाज हा महत्वाचा आहे. तर प्रार्थना समाजाचं इंदू प्रकाश हे एक व्यासपीठ होतं, आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रार्थना समाजाचे बरेचसे सदस्य हे इंदू प्रकाश मधून लेख लिहायचे. न्यायमूर्ती रानडे हे संपादक होते. मामा परमानंद, वामन मोडक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर भांडारकर ह्या सगळ्या लोकांनी इंदू प्रकाश मधून आपलं लेखन केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून प्रार्थना समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांचं होतं. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाच ऑफ तुकाराम. तर तुकाराम महाराजांचे अभंग 2 भागामध्ये 2 खंडामध्ये लिहिण्याचं काम विष्णूशास्त्री पंडित यांनी केलेलं आहे, आणि त्यासाठी त्यांना एका व्यक्तीनं मदत केली होती. त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचं नाव होतं शंकर पंडित नावाचा व्यक्ती. तर शंकर पंडित नावाच्या व्यक्तीनं ह्या लिखाणासाठी त्यांना काय केली होती, मदत केली होती. तर तुकारामाच्या अभंगाचे 2 खंड लिहिणारे महत्वाचे व्यक्ती कोण होते, विष्णूशास्त्री पंडित होते. तर अशा पद्धतीने त्यांचं आपल्याला कार्य दिसतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाबा पद्मंजी यांनी यमुना पर्यटन नावाची कादंबरी लिहिली होती, ज्याच्यामध्ये विधवांचं दुःख लिहिण्याचा त्यांनी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तर बाबा पद्मंजी यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचं तत्व किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांना त्या धर्मातले तत्व पटले होते. लक्षात ठेवा. त्यामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे महत्वाची व्यक्ती बाबा पद्मंजी. गोपाळ गणेश आगरकर हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत. गोपाळ गणेश आगरकर हे सामाजिक सुधारणेचे महत्वाचे व्यक्ती मानले जातात, कारण सामाजिक सुधारणा हा त्यांचा पिंड होता. गोपाळ गणेश आगरकर यांनी सगळ्यात महत्वाचं सुधारक नावाचं न्यूजपेपर जे की त्यांनी 1888 ला काढलं होतं. अगोदर केसरीचे पण संपादक होते, पण या दोन्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून बुद्धिप्रामाण्यवाद हा विचार त्यांनी मांडण्याचं त्यातून काम केलं. तर बुद्धिप्रामाण्यवाद, जे इष्ट असेल ते बोलणार, जे साध्य असेल ते करणार, असा विचार घेऊन ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं त्याला जोपासण्याचं काम केलं, ते विचार परखड पद्धतीनं मांडण्याचं काम केलं, असे व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. त्यामुळे सामाजिक सुधारणेबद्दल गोपाळ गणेश आगरकरांनी भरपूर सारे लेख लिहिलेत. तर हे सगळे लेख आपल्याला माहिती पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न येतो. व्यक्ती महत्वाचा आहे, समाज महत्वाचा नाही असं म्हणण्याचं धाडस किंवा असं म्हणणारे व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवाद हे तत्व जोपासलं आणि याच्या माध्यमातून आपलं काम केलं. देव न मानणारा देव माणूस आपण ज्यांना म्हणतो असे व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. तर केशवपनाच्या पद्धतीला सुद्धा विरोध करत असताना यशोदाबाई या आपल्या पत्नीकडून त्यांनी वचन घेतलं होतं आणि त्यांनी सुद्धा ते वचन पाळलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर केशवपन करायला त्यांनी नकार दिलेला. तर असे महत्वाचे समाजसुधारक म्हणून आगरकर आपल्याला ओळखता येतील, जे की टिळकांसोबत काम केलं होतं. पुण्यामध्ये ज्यावेळी शिक्षणासाठी आले त्यावेळेस टिळकांसोबत मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीमधूनच पुढे 1880 ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना असेल, 1881 ला केसरी आणि मराठा वर्तमानपत्र काढणं असेल, 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना असेल, 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना असेल आणि 1887 ला त्यांच्यात झालेला वाद असेल. असा क्रमानं त्यांच्या कार्याचा आराखडा आपल्याला इथं समोर मांडता येतो. तर असे महत्वाचे व्यक्ती म्हणजे कोण होते, तर आगरकर होते. तर हे पण लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ॲज अ समाज सुधारक म्हणून ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो ना, त्यावेळेस ही सगळी माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे की तिथं तो प्रश्न काय होईल, कव्हर होईल. ठीक आहे. तर महत्वाचे व्यक्ती होते विष्णूशास्त्री पंडित. विधवा पुनर्विवाहासाठी पुण्यामधून काम करणारे एक महत्वाचे व्यक्ती होते, जे की ते 1840 पासूनच पुण्यामधून काम करायचे. तर त्यांचं नाव होतं बापट नावाचे व्यक्ती. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बापट नावाचे एक व्यक्ती होते, यांचं नाव विसरलो पण सरनेम लक्षात ठेवा. त्या व्यक्तीनं पुण्यामधून 1840 पासून पहिल्यांदा विधवा पुनर्विवाहासाठी काम केलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पण महत्वाचे व्यक्ती आहेत. विधवा पुनर्विवाह, विधवेसोबत विवाह करणारे अजून एक महत्वाची व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांचं पण कार्य परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे महिला संदर्भात, एज्युकेशन संदर्भात त्यांचं काम आहे, ते पण सगळे करा. तुम्हाला तिथं प्रश्न त्यांच्यावर पण येऊ शकतात.
त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तर दुसरा प्रश्न होता, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरोधात सर्वप्रथम आवाज कोणी उठवला? तर असे पहिले व्यक्ती कोण होते जिथं धर्मप्रसाराला विरोध केला होता? बाळशास्त्री जांभेकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर त्या व्यक्तीचं नाव होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी पहिल्यांदा त्याला काय केलेला? विरोध केलेला. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म झाला होता 1825 मध्ये. ठीक आहे. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं नाव विष्णू भिकाजी गोखले. तर हे नाव लक्षात ठेवा, विष्णू भिकाजी गोखले असं त्यांचं नाव. ठीक आहे. तर लहानपणापासून भजन, कीर्तन, प्रवचन याच्या माध्यमातून त्या आध्यात्मिक शक्तीकडे आले होते. भजन, प्रवचन आणि कीर्तन, तर याच्या माध्यमातून आध्यात्मिक या गोष्टीची त्यांना आवड निर्माण झाली होती. वय वर्ष त्यांचं 13 होतं. त्यावेळेस त्यांना सप्तशृंगीच्या ठिकाणी त्यांना काय झालेलं? आत्मसाक्षात्कार झालेला. आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मला हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी परमेश्वरानं पाठवले. त्यामुळे वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणं हा त्यांच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याचंच काम पुढच्या काळामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारींनी केलं. आणि हे करत असताना ख्रिश्चन मिशनरी जे भारतामध्ये येऊन धर्मप्रसार करत होते, तर यांच्या धर्मप्रसाराला विरोध करण्याचं प्रखरतेनं काम करणारे महत्त्वाचे व्यक्ती कोण होते? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी होते. लक्षात ठेवा, त्यांनी ते काम केलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाचं, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेत. तर ह्या ग्रंथामध्ये वेदोक्त धर्मप्रकाश नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. त्याच्यावर परीक्षाला प्रश्न आला होता. लक्षात ठेवा. वर्तमान दीपिका नावाचं त्यांचं मासिक पण आहे. तर ह्या वर्तमान दीपिकाच्या माध्यमातून पण त्यांनी विरोध केलेला. त्याच्यानंतर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे पण त्यांनी लिहिले. लक्षात ठेवा. तर राज्य प्रकरणी निबंध याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सेतुबंधनी टीका ही सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे. तर या सुद्धा ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यावर टीका केली आहे. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध याच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न त्यांनी मांडण्याचा काय केलाय? प्रयत्न केलाय. असे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे विष्णू भिकाजी गोखले किंवा तुम्ही त्यांना म्हणतात विष्णुबुवा ब्रह्मचारी. ख्रिश्चन मिशनरी ज्यावेळेस धर्मप्रसार करायचे त्यावेळेस ते ख्रिश्चन मिशनऱ्यासोबत वाद घालायचे आणि हा वाद मुंबईच्या समुद्रकिनारी व्हायचा. लक्षात ठेवा. आणि हा वाद घालण्यासाठी त्यांनी दिवस पण फिक्स केलेला. तर त्यांचा दिवस होता दर गुरुवार. तर दर गुरुवारी हे तिथं वाद घडवून आणायचे. ह्या वादामधून त्यांनी समुद्रकिनाऱ्याचे वादविवाद हे पुस्तकच लिहिलं, तो ग्रंथच लिहिला. ज्या ग्रंथामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं होणारं अतिक्रमण धर्मावरचं याला परकड विरोध करण्याचं काम करणारे महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कोण होते? विष्णू भिकाजी गोखले किंवा तुम्ही त्यांना म्हणतात विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांनी विरोध केला. लक्षात ठेवा. आणि धर्मप्रसाराचं धोरण हे चालू झालं होतं 1813च्या चार्टर ऍक्टनं. तर 1813चा चार्टर ऍक्ट केला होता आणि ब्रिटिश पार्लमेंटनं लिगली परमिशन दिली होती की इंग्लंडमधले मिशनरी आता भारतात जाऊ शकतात आणि आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करू शकतात. लक्षात ठेवा. तर असं म्हणणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपलं विष्णुबुवा ब्रह्मचारींनी त्याला विरोध केला होता. पण 1813च्या चार्टर ऍक्टनं त्या गोष्टी सगळ्या काय झालेल्या? चालू झालेल्या. ठीक आहे. तर हे सगळी माहिती लक्षात ठेवा. मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणारे महत्त्वाचे व्यक्ती. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर सुद्धा आपल्याला सांगता येतील. त्यांनी सुद्धा हे काम केलं होतं. तर बाळशास्त्री जे जांभेकर होते, तर बाळशास्त्री जांभेकरांनी काम केलेलं. तर बाळशास्त्री जांभेकरांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये एक प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणाचं नाव काय होतं? शेषाद्री प्रकरण. तर नारायण आणि श्रीपती हे 2 मुलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ख्रिश्चन प्रभावाखाली गेलेले चाललेले, तर सगळ्यात महत्त्वाच्यांना वापस आणून त्यांच्यावर विधी करून त्यांना हिंदू धर्मात घेण्याचं काम करणारे बाळशास्त्री जांभेकर. त्याला शेषाद्री प्रकरण असं म्हणतात. या गोष्टीमुळे त्यांना महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. तर समाज सुधारक या नावानं त्यांना ओळखतात. आपले जगन्नाथ शंकर सेठ सुद्धा ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली गेलेले जात होते. लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा वापस आणण्याचं काम करणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर आहेत. लक्षात ठेवा. तर जांभेकरांचं हे काम महत्त्वाचं आहे. जांभेकरांचं सगळ्यात महत्त्वाचं काम दर्पण म्हणून सुद्धा दर्पणकार म्हणून ओळखलं जातं. कारण मराठी भाषेतलं पहिलं त्यांनी ते दैनिक चालू केलं होतं दर्पण, जे की पहिल्यांदा साप्ताहिक होतं, नंतर मासिक झालं. तर अशा पद्धतीने दर्पण काढणारे बाळशास्त्री जांभेकर, ज्यातून पुढे 1832ला काढलं होतं समाजामध्ये जागृती होण्याचं काम त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. तर हे कार्य पण लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारतील. विष्णूशास्त्री चिपळूणकर टिळकांसोबतचे सहकारी महात्मा फुले आपण पाठीमागच्या 2 लेक्चरच्या अगोदर पण त्यांच्यावर माहिती पाहिली आहे, जे की त्या लेक्चरमधून तुम्ही ते कव्हर करा. बऱ्याच व्हिडिओमध्ये महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ते सगळी तिथं सत्यशोधक समाजाच्या रूपानं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं
हा प्रश्न इथं कव्हर होतो. तर धर्माला विरोध करण्याचं काम करणाऱ्या लोकांनी, धर्मप्रसाराला विरोध ज्यांनी केला असे लोक लक्षात ठेवा. परीक्षेला इथे प्रश्न असतो. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ आणि व्यक्ती ह्या अनुषंगानं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अहमदाबाद मिल संप ही घटना टिंबटिंबशी संबंधित आहे. आता लक्षात ठेवा, कामगार संघटना हा टॉपिक महत्वाचा वाटतो, कारण का कामगार संघटनेवर कंटिन्यू प्रश्न विचारले जात आहेत. तर हा पण प्रश्न कामगार संघटनेशी संबंधित आहे. अहमदाबाद मिल संप. तर अहमदाबाद मिल संप ही घटना कोणाशी संबंधित आहे? तर सरदार पटेल, मणिभाई पटेल, मोहनचंद करमचंद गांधी आणि मोरारजी देसाई. तर निश्चितच ही घटना गांधीजी यांच्या संदर्भात आहे, लक्षात ठेवा. मग हा प्रश्न कोणता होता? तर अहमदाबाद मध्ये कामगारांनी संप केलेला, म्हणजे कामगारांचा प्रश्न होता, गिरणी कामगार. कारण तिथं प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीमध्ये मिळणारा बोनस द्यायला मालकाने काय दिला होता? नकार दिला होता. महात्मा गांधीजींचा मित्र होता, त्या मित्राचं नाव होतं अंबालाल साराभाई. तर अंबालाल साराभाईचं म्हणणं होतं महात्मा गांधीजींनी तिथं येऊन तो प्रश्न सोडवावा. तर अंबालाल साराभाई हे स्वतः गिरणीचे काय होते? मालक होते. आणि त्यांना वाटायचं इथं मध्यस्थ महात्मा गांधीजींनी करावी. मग महात्मा गांधी तिथं गेले होते आणि महात्मा गांधीजींनी कामगारांना पहिल्यांदा संप पुकारायला सांगितलेला. संप पुकारायला सांगितला, कामगार संपावर गेले, पण मालकांना अजिबात फरक पडलेला नव्हता. मग मालकांनी काय केलं? दुसरीकडून कामगार आणले आणि आपल्या गिरण्या चालू ठेवल्या. मग नंतर महात्मा गांधीजींनी कामगारांना वापस बोलवलं आणि सांगितलं की आता आपण इथं काय करूया? उपोषण करूया. आपलं प्रश्न उपोषण या तंत्राच्या माध्यमातून सोडवूया. तेव्हा महात्मा गांधीजींनी भारतात पहिल्यांदा उपोषण केव्हा केलं? तर ते 1918च्या या लढ्यामध्ये केलं होतं, ज्याला तुम्ही भूक हडताळ असंही म्हणू शकता. ठीक आहे. तर महात्मा गांधीजींचा हा पहिला प्रयत्न, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा संप पुकारायला सांगितलेला, नंतर उपोषण केलं. आणि महात्मा गांधीजींचं डिमांड होती की सरकारनं लवाद नेमावा. या लवादामध्ये कामगार असतील, मालक असतील आणि इंग्रजांचे प्रतिनिधी असतील. तर यांनी काय करावं? त्याच्या माध्यमातून प्रश्नाची सगळी शहानिशा करून प्रस्ताव द्यावा आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा. पण लवादामध्ये सामील होण्यासाठी मालकांनी सुरुवातीला काय दिला होता? नकार दिला होता. आणि नंतर मग महात्मा गांधींनी उपोषण चालू केल्यानंतर चौथ्या दिवशी हे मालक त्या लवादामध्ये सामील झाले होते आणि त्याच्यानंतर महात्मा गांधींनी उपोषण सोडलं आणि लवादानं डिसिजन दिला होता की कामगारांना 35% काय द्यावी? वेतनवाढ द्यावी. त्यामुळे 35% वेतनवाढ मिळाली आणि हा प्रश्न महात्मा गांधींनी उपोषण तंत्रातून सोडला. तर हे अहमदाबाद मिल कामगार संप जे काय होते घटना, तर तिथं कामगारांचा प्रश्न सोडवायचा होता. तर महात्मा गांधींनी पहिल्यांदा भूक हडताळ हे तंत्र तिथं राबवलं. तर लक्षात ठेवा. मग या काळामध्ये महात्मा गांधींनी कामगारांसाठी एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेचं नाव होतं अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना स्थापन करणारे महत्वाची व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी 1918ला. आणि सोबत त्यांना मदत करणाऱ्या होत्या इथं अनुसयाबेन साराभाई. तर अनुसयाबेन साराभाई यांनी सुद्धा महात्मा गांधीजींना या लढ्यामध्ये मदत केली होती. तर दोन लोकांनी मदत केलेली, अंबालाल साराभाई आणि महात्मा अनुसयाबेन साराभाई. आणि अशा पद्धतीने तो प्रश्न सोडवला. सरदार पटेल यांचा जो प्रश्न होता, तर सरदार पटेलांचं नेतृत्व हे बारडोलीमध्ये होतं, लक्षात ठेवा. बारडोलीचा शेतसाऱ्याचा प्रश्न त्यांनी सोडवला होता. जिथं शेतसाऱ्याचे दर होते 30%, ते दर गव्हर्नमेंटने केले होते 6%. त्यासाठी वल्लभभाई पटेलांचं काय होतं? नेतृत्व होतं. ठीक आहे. तिथं वल्लभभाई पटेल होते. तर मोरारजी देसाई आपल्याला पुढे भेटतील, मणिभाई देसाई पण आपल्याला पुढे भेटतील, ते पुढे आहेत, लक्षात ठेवा. अहमदाबाद मिल संप ही घटना कोणाशी संबंधित आहे? तर महात्मा गांधी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या? कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे? तर हा टॉपिक आहे, लक्षात ठेवा, क्रांतिकार्य. ठीक आहे. तर क्रांतिकार्य या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे, जिथून तुम्हाला क्रांतिकार्यामध्ये वेगवेगळ्या गुप्त संघटना येतात. या संघटनेचे वेगवेगळे सदस्याची नावं ही लक्षात ठेवा. ती नावं कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत अशा आयोगाचे सध्या काय येत प्रश्न येत आहेत. त्यामुळे संघटना, सदस्य आणि या सदस्यांना शिक्षा झाल्या तर कोणत्या झाल्या? जन्मठेप का फाशी, असं पण विचारतात. ठीक आहे. त्यामुळे मग विचारलं जाऊ शकतं. तर हे पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेची सभासद आहेत हे विचारतात. तर सगळ्यात महत्वाचं महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे, बळवंत नातू हे लोक कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत? ठीक आहे. परमहंस सभा, चाफेकर क्लब, स्टार क्लब आणि अभिनव भारत सोसायटी. तर हे सगळे सदस्य होते चाफेकर क्लबशी संबंधित, लक्षात ठेवा. या सगळ्या लोकांचा चाफेकर क्लब सोबत काय होता? स्नेह होता. हे सगळे लोक त्या चाफेकर क्लबला अटॅच होते किंवा जोडलेले होते, ज्याच्या माध्यमातून गुप्त पद्धतीने हे सगळे लोक काय करायचे? काम करायचे. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे, परीक्षेला इथं प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं असे गुप्त क्लब कोणते होते मग? तर सगळ्यात महत्वाचा एक क्लब होता चाफेकर क्लब. तर तो होता औंधमध्ये, इथं पुण्यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचे हे सगळे सदस्य आहेत. दुसरा क्लब होता हनुमान क्लब.
तर हनुमान क्लब हा महत्वाचा आहे, जो की होता सातारामध्ये. आणि हनुमान क्लबचे महत्वाचे सदस्य होते ढापरे बंधू, त्यांनी तिथं काम केलं होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शिवाजी क्लब कुठं होता, तर गुप्त पद्धतीनं काम करणारा क्लब शिवाजी क्लब, जे की कोल्हापूरमध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. हनुमंत कुलकर्णी, केडी कुलकर्णी त्यातले लोक. त्याच्यानंतर आर्य बांधव समाज कुठं होता, तर नागपूर वर्धा या ठिकाणी आर्य बांधव समाज आपल्याला असलेला दिसून येतो. तिथं काही लोक काय करायचे, काम करायचे. ठीक आहे. तर असे वेगवेगळे क्लब हे पुण्यामध्ये काम करत आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे. अभिनव भारत हा सुद्धा एक संघटना होती, जो की नाशिकमध्ये काय करायची, ही संघटना काम करायची, लक्षात ठेवा. मित्रमेळा संघटना आहे, अभिनव भारत आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे क्लब जे होते तर ते हे गुप्त पद्धतीने काम करायचे. ह्या सगळ्या क्लबला किंवा संघटनेला टिळकांचं मार्गदर्शन मात्र राहिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे टिळक यांना काय करायचे, मार्गदर्शन करायचे. त्याच्यानंतर महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे आणि बळवंत नातू हे लोक, लक्षात ठेवा. तर ह्या लोकांनी काय केलं होतं, तर सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये एक साथ आलेली, तर त्या साथीचं नाव होतं प्लेग, लक्षात ठेवा. आणि प्लेग साथीचं निवारण करण्यासाठी सरकारने एक अधिकारी नेमलेला, त्या अधिकाऱ्याचं नाव होतं रॅड, आणि आपण त्याला अजून एक त्याला सोबत होता आयस्ट. मग आता प्लेगची साथ आली तर प्लेगचं निवारण करणं हे त्यांचं काम आहे. पण हे लोक प्लेगचं निवारण करत असताना घरामध्ये जायचे, तिथल्या जनतेवर, महिलांवर, लहान मुलावर, वृद्ध माणसावर अत्याचार करायचे, त्यांना ओढत बाहेर आणायचे. देवदेवता होत्या त्यांना बाहेर फेकून द्यायचे. असा सगळा ह्यांचा अत्याचार चालू होता. आणि या सगळ्या गोष्टी तरुणांना पसंत पडणाऱ्या नव्हत्या. तर लोकमान्य टिळक मग केसरीमधून लेख लिहायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नैसर्गिक प्लेगपेक्षा मानवी प्लेग भयानक आहे, राज्य करणं म्हणजे सूड घेणं नव्हे. तर अशा पद्धतीचे आर्टिकल ज्यावेळेस टिळक लिहू लागले त्यावेळेस तरुणांच्या मनामध्ये त्या आर्टिकलचा परिणाम झाला आणि तरुण वर्ग पुढे मग अशा अन्यायाचा बदला घेण्यासाठी तयार झाला. असा शिवजयंतीचा कार्यक्रम होता. तर त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशीच रॅडला मारण्याचा प्लॅन तयार झाला आणि तो प्लॅन केला होता चाफेकर क्लबनं, लक्षात ठेवा. आणि या चाफेकर क्लबचे दोन महत्वाचे सदस्य म्हणजे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर. तर हे लोक तयार झाले आणि यांनी गणेश खिंड, जे की पुणे विद्यापीठाच्या तिथं आहे, तर तिथं रॅड राज्यारोहणाचा राणीचा कार्यक्रम होता. आटपून घरी जात असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, लक्षात ठेवा. ज्यावेळेस दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकरांची माहिती ह्या हत्येमुळे इंग्रजांना कळाली होती, ते एका बंधूमुळं, तर ते बंधू होते द्रविड बंधू, लक्षात ठेवा. आणि द्रविड बंधूमुळं यांची माहिती इंग्रजांना कळाली. त्या दोन लोकांनी इंग्रजांनी वेगवेगळ्या दिवशी फाशी दिली. दामोदर चाफेकरांना जी फाशी झाली होती यांचा प्रभाव हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर पडलेला, लक्षात ठेवा. आणि सावरकरांनी आपल्या घरामध्ये जाऊनच आपल्या कुलदेवता होती भगवती यांच्या समोर शपथ घेतली होती, मी सुद्धा माझं असंच आयुष्य इंग्रजांची सत्ता नष्ट करता करता मारिता मारिता मी सुद्धा मरेन. तरी शपथ घेणारे सावरकर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्यावेळेस वय खूप लहान होतं, पण या हत्येचा प्रभाव मात्र सावरकरांवर पडलेला. पुढच्या काळामध्ये सावरकर हे क्रांतिकार्याचं नेतृत्व करणारी महत्वाची व्यक्ती आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग द्रविड बंधूमुळे आपल्या भावांना फाशी झाली, त्यांच्या छोट्या भावांना कळालं. त्यांचं नाव होतं वासुदेव चाफेकर. आणि वासुदेव चाफेकरने भिडे, रानडे आणि साठे यांना एकत्र घेतलं आणि त्या द्रविड बंधूची काय केली, पुढच्या काळात हत्या केली. त्यामुळे त्यांच्या हत्येमुळे यांना पण पकडलं आणि यांना पण इंग्रजांनी काय दिली, फाशी दिली, लक्षात ठेवा. तर खूप महत्वाच्या या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतील. चाफेकर क्लब आणि रॅडची हत्या खूप जवळचा संबंध आहे. त्या दिवशी कुठला उत्सव चालू होता, तर शिवजयंती उत्सव चालू होता. आयोगाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ही घटना का महत्वाची वाटते, तर या घटनेला या वर्षी झाले ते 125 वर्ष. त्यामुळे आयोग बरोबर इथं काय विचारलं जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चाफेकर क्लब, रॅडच्या हत्या महत्वाचा आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित करून जा, महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अभिनव भारत सोसायटी म्हणजे मित्रमेळा ही संघटना 1900 साली होती, जी की गणपती उत्सव साजरा करणं हे मित्रमेळा संघटना स्थापन करण्याचं काम होतं. आणि पुढे त्याचं नाव बनलं होतं 1904ला अभिनव भारत. तर जोसेफ मॅझिनीची यंग इटली नावाची संघटना आहे. ह्या यंग इटली या संघटनेवरून ते नाव आलं होतं आणि हे नाव सावरकरांनी ठेवलेलं, लक्षात ठेवा. तर नाशिकमध्ये काम करणारी अभिनव भारत सोसायटी, जे की सगळ्यात महत्वाचं गणेश सावरकर किंवा बाबाराव सावरकर आपण त्यांना म्हणतो, जे की सावरकरांचे थोरले बंधू होते, तर ते त्या संघटनेचं काम करायचे. पुढच्या काळामध्ये या संघटनेवर छापा टाकला होता, तर गुप्त कागदपत्र भेटले, त्यातून जॅक्सनची हत्या झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं परमहंस सभा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय, त्याबद्दलची सगळी माहिती पाहिली आहे. तर परमहंस सभा पण महत्वाची आहे, संबंध महाराष्ट्रासोबत आहे, तर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्यक्ती आणि गुप्त संघटना कोणत्या, असा असणारा प्रश्न जो की आपलं क्रांतिकार्य काय करतो, कव्हर करतो, लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या मुलांना इतिहास विषय अवघड वाटतो तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, प्राचीन मध्ययुगीनची बॅच आहे, त्याच्यानंतर वन डे रिव्हिजन बॅच आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे. काही मुलांना वाटतं की लवकर रिव्हिजन व्हावी, यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे 249 रुपयामध्ये. तर आपलं ॲप डाउनलोड करायचं मोबाईलमध्ये, हिस्ट्री बाय पवन सर. बरेचसे मुलं फोन करतात, खूप साधे साधे सोपे प्रश्न असतात, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतंय, तुम्ही फोन करता पण पुण्यामध्ये ऑफलाईन बॅचेस दिवसभर आहेत, मग फोन उचलणं होत नाही, तर मुलांना राग वगैरे येतो, लक्षात ठेवा. पण सिंपल गोष्ट आहे, हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला स्टोअर नावाचं एक ऑप्शन लागेल. या स्टोअर नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं, तिथं तुम्हाला क्रमानं सगळ्या बॅचेस दिसतात. त्याच्यामध्ये मग रिव्हिजनसाठी असणारी 249 रुपयाची बॅच आहे, ही बॅच घ्या. त्या बॅचमध्ये तिथं तुम्हाला पेमेंट करायची पण सुविधा आहे. ती बॅच घेतल्यानंतर तिथं तुम्हाला 14 व्हिडिओ दिसणार. या 14 व्हिडिओच्या माध्यमातून सगळी रिव्हिजन तुमची करून गेलेले आहे. ते सगळे लेक्चर बघा, जे की तुम्ही आजपर्यंत केलेल्या अभ्यासाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये दिशा देण्याचं काम ती बॅच करेल आणि खूप कमी कालावधीमध्ये तुमची रिव्हिजन होऊन जाईल, फक्त 249 रुपयामध्ये, लक्षात ठेवा. आणि ह्याच्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. हिस्ट्री 188 हा टेलिग्राम चॅनल आहे, @history 188. इथं तुम्हाला ह्याच्या काय भेटतील, नोट्स भेटतील. तर ह्या नोट्स पण वाचा, मग तुम्हाला शॉर्ट बट स्वीटमध्ये नोट्स दिलेले आहेत, ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा ऑनलाईन बॅचेस पण असतात. तर हिस्ट्री सोपं करायचं आहे तर तुम्ही तिथून सोपं करू शकता, की ऑनलाईनच्या माध्यमातून खूप इझी झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर प्राचीन भारतामधला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर प्राचीन भारतामधला हा प्रश्न दिलाय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्यक्ती ओळखा असं ते विधान आहे, लक्षात ठेवा. प्रश्न आहे, तर विशाल साम्राज्याचा संस्थापक, पहिलं विधान, सुसंस्कृत आणि विद्वान कवी, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता. बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. त्याला भारतीय नेपोलियन असं विन्सेंट स्मिथ यांनी म्हटलेलं आहे. तो व्यक्ती कोण होता? हरिसेन, कनिष्क, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त मौर्य. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न प्राचीन भारताच्या इतिहासामधला, हे सगळे विधान ज्या व्यक्तीबद्दल आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे समुद्रगुप्त. हा टॉपिक जो जातो तो प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात बलशाली घराणं म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर त्या घराण्याचं नाव होतं गुप्त घराणं. गुप्त घराण्यावर प्रश्न आहे. गुप्त घराण्यावर प्रश्न येऊ शकतो, नाहीतर मौर्य घराण्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण हे दोन घराणे उत्तर भारतामध्ये एकदम स्ट्रॉंग घराणे होऊन गेले प्राचीन काळामध्ये, ठीक आहे, प्राचीन भारतामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं गुप्त घराण्याचा अभ्यास करायचा आहे तर कोणत्या लोकाला फोकस करायचं, तर गुप्त घराण्याचा संस्थापक विचारतात, तर त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीगुप्त. तर श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक आहे. त्या श्रीगुप्तला पदवी होती महाराज. महाराज याचा अर्थ ते लोक काय होते, अगोदर मांडलिक होते. मांडलिक होते म्हणूनच महाराज त्यांना उपाधी होती, लक्षात ठेवा. दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं चंद्रगुप्त पहिला, हा पण लक्षात ठेवा. तर चंद्रगुप्त प्रथम हा व्यक्ती महत्वाचा आहे. ह्याचं एकच वैशिष्ट्य आहे, ह्यानं आपली स्वतःची कालगणना स्वतः चालू केली, लक्षात ठेवा. त्या कालगणनेचं नाव होतं गुप्त शक किंवा त्याला म्हणतात गुप्त संवत, ठीक आहे. गुप्त शक किंवा त्याला म्हणतात गुप्त संवत, ठीक आहे. तर असं पण म्हणलं जातं. ते कालगणना चालू करणारा कोणता राजा होता असं विचारतात, तर तो होता चंद्रगुप्त पहिला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्त हा व्यक्ती सगळ्यात बलशाली मानला जातो, कारण ह्या व्यक्तीनं गुप्त घराण्याची सत्ता आणि साम्राज्य पूर्ण भारतभर या साम्राज्याचा काय केला होता, विस्तार केला होता, ठीक आहे. तर तो समुद्रगुप्त महत्वाचा आहे. त्याला भारताचा नेपोलियन म्हणतात, कारण पूर्ण भारतभर गुप्त सत्तेचा विस्तार करणारा आणि गुप्त सत्तेला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारा समुद्रगुप्त हा महत्वाचा आहे. समुद्रगुप्तानंतर पुढचा व्यक्ती महत्वाचा आहे, त्या व्यक्तीचं नाव होतं चंद्रगुप्त दुसरा. या चंद्रगुप्त दुसऱ्याचा पण व्यवस्थित अभ्यास करा. तर चंद्रगुप्त दुसऱ्याला पण वेगवेगळ्या उपाधी पदव्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर चंद्रगुप्त दुसरा महत्वाचा आहे, त्याच्यावर पण परीक्षेला प्रश्न येतो. चंद्रगुप्त दुसरा ज्यावेळेस उत्तर भारतात काम करायचा त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वाकाटक घराण्याचं राज्य होतं आणि चंद्रगुप्त दुसऱ्याची मुलगी होती प्रभावती. तर हिचा विवाह झाला होता वाकाटक घराण्यामध्ये रुद्रसेन दुसरा या व्यक्तीबरोबर. तर प्रभावतीनं राज्य केलं होतं महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. राज्य करणारी ती एक महत्वाची व्यक्ती होती. चंद्रगुप्त दुसऱ्याची ती मुलगी आहे. तिनं राज्य करत असताना पवनारमध्ये रामाचे मंदिर बांधलेत आणि ह्या रामाच्या मंदिरामध्ये येऊन संस्कृत साहित्य लिहिणारे गुप्त काळातले महत्वाचे कवी, ज्यांना संस्कृत साहित्याचं मुकुटमणी असं म्हणतात, त्यांचं नाव होतं कालिदास. तर कालिदासांचे बरेचसे नाटकं हे महाराष्ट्रात लिहिलेले आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर स्कंदगुप्त हा एक व्यक्ती ह्या गुप्त घराण्यामधला महत्वाचा वाटतो, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न येतो.
आणि कुमारगुप्त एक आहे, लक्षात ठेवा की ह्या सगळ्यांची माहिती व्यवस्थित करून जायचं. ह्यातल्या एका व्यक्तीवर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर इथं तुम्हाला प्रश्न दिला आता समुद्रगुप्ताबद्दल. तर समुद्रगुप्त हा व्यक्ती महत्वाचा का, तर सगळ्यात महत्वाचं पूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारतातली 12 घराणे हे त्यानं मांडलिक बनवले होते, लक्षात ठेवा. तर 12 घराण्यांनी मांडलिकत्व गुप्त काळाचं स्वीकारलेलं. ह्याच्या दरबारामध्ये कवी हरिसेन नावाचा व्यक्ती होता, त्याला त्यानं राजाश्रय दिला होता. बऱ्याचशा लोकांना राजाश्रय देणारा हा महत्वाचा व्यक्ती आहे. त्याची सगळी माहिती आपल्याला जिथून भेटते तर ते एक सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे अलाहाबाद प्रयाग प्रशस्ती. तर अलाहाबाद प्रयाग प्रशस्ती हे असणारं जे त्याचं शिलालेख आहे तर त्याच्यातून त्याची माहिती मिळते. ह्या अलाहाबाद प्रयाग प्रशस्तीचं वर्णन करून ठेवलंय कवी हरिसेननं. कवी हरिसेन असं म्हणतो त्याच्याबद्दल, त्या अलाहाबाद प्रयाग प्रशस्तीमधल्या लेखाबद्दल, की असा कोणता गुण आहे जो की समुद्रगुप्तामध्ये नाही, म्हणजे सर्व गुण संपन्न असणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे, समुद्रगुप्त आहे. तर याचं महत्व सांगितलं, लक्षात ठेवा. समुद्रगुप्ताला संगीताची सुद्धा आवड होती, लक्षात ठेवा. आणि संगीताची आवड असल्यामुळं त्यानं जे नाणं काढलंय ना तर त्याच्यावर त्याची विनावादक अशी प्रतिमा आहे. तर विनावादक वाजवत असणारा समुद्रगुप्त आपल्याला दिसतो, ज्याच्यावरून दिसतं की त्याला संगीताची आवड आहे. अशी नाणी पण त्यानं काढलेत, लक्षात ठेवा. तर असा व्यक्ती समुद्रगुप्त. पूर्ण दक्षिण दिग्विजय धोरण साध्य करणारा, दक्षिण भारतात मध्ये सत्तेचा विस्तार करणारा आणि उत्तर भारतात पूर्णपणे गुप्त साम्राज्य पसरवणारा कोण होता, समुद्रगुप्त होता, लक्षात ठेवा. चंद्रगुप्त दुसरा सुद्धा तितकाच महत्वाचा वाटतो, कारण चंद्रगुप्त दुसऱ्याला शकारी ही पदवी आहे, लक्षात ठेवा. जसं की ह्याला भारताचा नेपोलियन म्हणतात तसं चंद्रगुप्त दुसऱ्याला शकारी म्हणतात. त्याच्यानंतर महाराजाधिराज, परम भागवत या त्याच्या पदव्या आहेत. विक्रमादित्य, विक्रमांक ह्या वेगवेगळ्या पदव्याने चंद्रगुप्त दुसरा ओळखला जातो. चंद्रगुप्त दुसऱ्याचा काळ हा गुप्त घराण्याचा सुवर्ण काळ मानला जातो, गोल्डन एज, लक्षात ठेवा. कारण या काळामध्ये सत्ता ही सर्वोच्च शिखराला होती आणि याच्या काळामध्ये पूर्ण सगळ्या क्षेत्रामध्ये काय होती, प्रगती होती. नगराचा विकास झाला होता, व्यापाराचा विकास झालेला, त्याच्यानंतर कलाकुशलचा विकास झालेला, मूर्ती विज्ञानाचा पाया ह्याच्या काळामध्ये घातला गेला. गुप्त काळ हा महत्वाचा आहे, जिथं मूर्ती विज्ञान ही कला खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाली आणि सेम टू सेम मूर्ती बनवणं हे या काळाचं वैशिष्ट्य आहे. मूर्तीमध्ये सजीवता आणणं हे त्यांचं काम आहे. तर असे कारागीर या लोकांना राजाश्रय देणारा कोण होता, चंद्रगुप्त दुसरा. तर चंद्रगुप्त दुसरा यानं शकांच्या 5 टोळ्यांचा पूर्ण पराभव केला होता, म्हणून त्याला शकारी असं सुद्धा म्हणलं जातं, लक्षात ठेवा. तर चंद्रगुप्त दुसऱ्याचा दिल्लीमध्ये मेहरोलीच्या भागामध्ये एक स्तंभ आहे, जो की स्तंभ 1700 वर्ष तिथं उभा आहे. तर त्या स्तंभावर बरोबर लोखंडाचा असणारा स्तंभ, त्याच्यामध्ये बरोबर चंद्र असं नाव आहे, लक्षात ठेवा. तर त्या धातुविज्ञानाची जी परिस्थिती होती किंवा जे कौशल्य होतं त्या स्तंभाकडे बघून आपल्याला दिसतं, कुतुब मिनारच्या बरोबर समोर आपल्याला दिसून येतो. त्यामुळे गुप्त घराण्याचा अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही सगळे राजे आणि त्यांनी केलेलं सामाजिक, आर्थिक, धार्मिक त्यांच्यातली प्रगती याचा अभ्यास करा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य, मौर्य घराण्याचा संस्थापक, लक्षात ठेवा. तर याच्यावर पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर गुप्त घराण्यामधले सगळे लोक करायचे आणि सोबत मौर्य घराण्याचा अभ्यास करायचा आहे. तर उत्तर भारतातलं पहिलं सगळ्यात महत्वाचं घराणं ज्यांनी राजकीय स्थिरता उत्तर भारतामध्ये स्थापन करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. ठीक आहे. तर मौर्य घराण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 2 व्यक्ती महत्वाचे आहेत, एक म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि दुसरा म्हणजे सम्राट अशोक. तर या दोघांवर प्रश्न असतो. तर चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यावेळेस भारतावर अलेक्झांडरच्या स्वाऱ्या व्हायच्या, लक्षात ठेवा. तर या स्वाऱ्यापासून भारताला वाचवण्याचं काम करणारा महत्वाचा व्यक्ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आणि त्या काळामध्ये नंद घराणं होतं, तर त्याचा शेवटचा राजा होता धनानंद. तर त्याला हे शक्य होत नव्हतं, म्हणून धनानंदाचा पराभव कौटिल्यानं चंद्रगुप्त मौर्याला करायला सांगितला होता आणि धनानंदाचा पराभव करून नंद घराणं संपलं आणि पुढच्या काळामध्ये मौर्य घराण्याची स्थापना उत्तर भारतामध्ये केली. या घराण्याची राजधानी होती पाटलीपुत्र, लक्षात ठेवा. पाटलीपुत्र हे की महत्वाचं आहे, बिहारच्या आज पूर्वेकडचा भाग मानला जातो. पाटली नावाचा भाताचा प्रकार तिथला घेतला जायचा. तिथं पाटलीग्राम नावाचे गाव होतं, तिथंच पुढे पाटलीपुत्र ही राजधानी मौर्यांची तयार झाली. ठीक आहे. तर असं सगळ्यात महत्वाचा चंद्रगुप्त, लक्षात ठेवा. तर सेल्युकस निकेटर हा जो काही दूत होता अलेक्झांडरचा, तर याचा पराभव केला होता आणि त्याच्या मुलीबरोबर चंद्रगुप्त मौर्यानं काय केलेला, विवाह केलेला. सेल्युकस निकेटरचा दूत होता मॅगेस्थिनिस, याला भारतात पाठवलेलं याच्या दरबारात आणि तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिलेला आणि त्यानं भारतासंदर्भात असणारी माहितीवर आधारित त्याचा जे अनुभव आले त्याच्यावर त्याने ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं इंडिका. ह्या इंडिका ग्रंथामध्ये तो असं म्हणतो की भारतातला समाज हा 7 जातीमध्ये विभागला, पण जाती व्यवस्था आणि व्यवसाय याच्यामध्ये मॅगेस्थिनीची गफलत झालेली दिसून येते, लक्षात ठेवा. पण इंडिका हा असा ग्रंथ आहे जो आपल्याला प्राचीन भारतातल्या इतिहासाची पहिल्यांदा काय देतो, माहिती देतो. ते महत्वाचा ग्रंथ आहे इंडिका, लक्षात ठेवा. हा आज मूळ स्वरूपामध्ये ग्रंथ उपलब्ध नाही,
पण त्या काळातल्या लेखकांनी यातला बराचसा भाग आपापल्या पुस्तकात लिहून ठेवलाय, त्यामुळे ती माहिती आज आपल्याला उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. चंद्रगुप्त मौर्य महत्वाचा आहे. चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता. श्रवणबेळगाव या ठिकाणी त्यानं तो धर्म स्वीकारलेला होता. भद्रभाऊ नावाचे व्यक्ती होते, त्यांनी त्या चंद्रगुप्त मौर्याला जैन धर्माची दीक्षा दिलेली. एवढंच नाही तर सुदर्शन तलाव जे की फेमस आहे, लक्षात ठेवा, गुजरातमध्ये बांधलेला, तर हा सुदर्शन तलावाची निर्मिती करणारा चंद्रगुप्त मौर्य हा महत्वाचा व्यक्ती. तर परीक्षेला प्रश्न येतो चंद्रगुप्त मौर्य, तर एवढी माहिती लक्षात ठेवा, पुष्कळ आहे. कनिष्क, कुशाणांचा राजा होता कनिष्क, याचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवा, तर ह्यानं बौद्ध धर्माची 4थी धर्म परिषद कुंडलवन म्हणजे आजचं काश्मीर या ठिकाणी भरवली होती, आणि 3री बौद्ध धर्म परिषद सम्राट अशोकाच्या काळात पाटलीपुत्रला झालेली. ठीक आहे, तर कनिष्क हा महत्वाचा आहे, प्रश्न विचारतील. हरिसेन हा तर कवी होता, जो की समुद्रगुप्ताच्या दरबारात होता, लक्षात ठेवा, अशी व्यक्ती. तर प्राचीन भारतामधलं महत्वाचं घराणं आणि महत्वाचं यांचं कार्य परीक्षेला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, खालील विधानाचा काय करा, विचार करा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले. राजस्थानमध्ये आहार आणि गिलुंड, मध्य प्रदेशमध्ये माळवा, कायता, येरण या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले. हे 2 विधान इथं आपल्याला दिलेले आहेत. तर या 2 विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, तर खाली पर्याय ओळखायचा आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं पर्यायी उत्तर, दोन्ही विधानं बरोबर आहेत, दोन्ही विधानं चुकीची आहेत. विधान अ बरोबर, ब चुकीचं, ब बरोबर, अ चुकीचं. तर हे दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत, असा असणारा हा प्रश्न. आता लक्षात ठेवा, हा प्रश्न जातो कुठल्या टॉपिकवर, तर ताम्रपाषाण युगीन संस्कृती. तर ताम्रपाषाण युगीन संस्कृती ही नवाश्म युगीन संस्कृतीच्या नंतर उदयाला आलेली संस्कृती आहे, जिथं तांबे आणि पाषाण या दोघांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला, म्हणून त्याला ताम्रपाषाण असं म्हणतात. पण ही संस्कृती आपल्याला भारतामध्ये तुटक स्वरूपामध्ये सापडते, लक्षात ठेवा. तर ह्या संस्कृती एका ठिकाणी निवास करत नाही, वेगवेगळ्या भागामध्ये सापडते. जसं की आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती तुम्हाला 2 ठिकाणी सापडणार. एक म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी जोर्वे संस्कृती आहे त्याला ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणू शकता, किंवा सावळदा संस्कृती आहे, तुम्ही ह्याला सुद्धा ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणू शकता. ठीक आहे, तर नगरच्या जवळ असणारं जोर्वे हे महत्वाचं ठिकाण, जिथं 200 पेक्षा जास्त ठिकाणी आज उत्खनन होते, तर ती संस्कृती. आणि सावळदा संस्कृती ही धुळ्याजवळ कवटे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, तर ते सुद्धा ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा अवशेष मानले जातात. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये आहाड आणि गिलुंड या ठिकाणी असणारी संस्कृती ही सुद्धा ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. मध्य प्रदेशमध्ये असणारी माळवा संस्कृती, मध्य प्रदेशमध्ये असणारी कायता संस्कृती ही सुद्धा ताम्रपाषाण युगीन संस्कृती मानली जाते. सोबत जर तुम्ही अजून असा विचार केला तर जोधपूर या ठिकाणी असणारी जी संस्कृती आहे, गेरू रंगाची भांडी इथं वापरले जातात, ही सुद्धा संस्कृती ताम्रपाषाण युगीन आहे. सगळ्यात महत्वाचं, राजस्थानमध्ये तांब्याच्या जिथं खाणी सापडतात, खेत्री या ठिकाणी, तर इथं असणारी संस्कृती सुद्धा ताम्रपाषाण आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर गुजरातमध्ये आलात तर गुजरातमध्ये तुम्हाला रंगपूर नावाची संस्कृती दिसून येईल, ही सुद्धा संस्कृती तुम्हाला ताम्रपाषाण युगीन आहे, जिथं मणी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात होते, लक्षात ठेवा, गुजरातला रंगपूरला. जर तुम्ही चिरांद उत्तर बिहारमध्ये गेले तर उत्तर बिहारमध्ये तुम्हाला चिरांद नावाचं ठिकाण आहे, तर इथं जी असणारी संस्कृती आहे ही सुद्धा संस्कृती तुम्हाला ताम्रपाषाण युगीन दिसून येते. म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती भारतामध्ये एकत्र दिसत नाही, तर ही संस्कृती आपल्याला भारतामध्ये तुटक स्वरूपामध्ये दिसून येते, जिथं हे लोक या पद्धतीमध्ये या काळामध्ये निवास करत असावे, आणि हे लोक तांबे आणि पाषाण म्हणजे दगड आणि धातू याचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे असावे, म्हणून ह्या लोकांना ताम्रपाषाण युगीन संस्कृती असं म्हणतात, लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जोर्वे आणि सावळदा हे महत्वाचं आहे की त्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर इनामगाव हे जे गाव होतं का, तर ताम्रपाषाण संस्कृतीमधलं म्हणजे जोर्वे संस्कृतीमधलं कारागिरांची वस्ती इथं मोठ्या प्रमाणात होती, लक्षात ठेवा. त्यामुळे इनामगाव असं तिथं लोक राहायचे, जे की सगळ्या ह्या संस्कृतीतल्या लोकांना धातूच्या भांडे असतील किंवा वस्तू असतील ते पुरवण्याचं काम करायचे. ठीक आहे, जोर्वे हे पण महत्वाचं ठिकाण आहे, जे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सापडलं, त्यामुळे त्याला जोर्वे संस्कृती म्हणतात. तर परीक्षेला प्रश्न कसे येतात बघा, तर ह्या सगळ्या ठिकाण आहेत का, या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या, तर हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून येतात, तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सोबत ठिकाणं लक्षात ठेवा, कोणतं ठिकाण कोणत्या संस्कृतीमध्ये येतं, जोड्या लावायला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर ताम्रपाषाण संस्कृतीवर अशा टाईपचे प्रश्न काय होतात, कव्हर होतात. त्याच्यानंतर जोड्या लावा, तर सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला तिथं पद दिलेत आणि पुढे जोड्या लावायला काय त्यांचा अर्थ दिलाय, असे प्रश्न परीक्षेला असतात. तक्षण, भागदूक, शत्तरी आणि विधाता
11वी स्टेट बोर्ड जे आले का त्याच्यामध्ये असे शब्द तुम्हाला भरपूर सापडतील. तर या शब्दांमधून त्याचा अर्थ आणि शब्द अशा जोड्या लावायला प्रश्न असतो. तक्षण म्हणजे काय, भागदूक म्हणजे काय, शतरी म्हणजे काय, विधाता म्हणजे काय. तक्षण म्हणजे सुतार काम करणारा, भागदूक म्हणजे कर वसूल करणारा, शतरी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी आणि विधाता म्हणजे पुरुष आणि महिला भाग घेत असलेलं कायदेमंडळ. ठीक आहे, अशा समोरासमोरच त्याच्या जोड्या आहेत. त्यामुळे उत्तर येतं 3 नंबर 1 2 3 4 लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे काही शब्द तुम्हाला दिसतील. पुरोहित म्हणजे कोण, तर पुरोहित म्हणजे राज्याचा प्रमुख सल्लागार, जो राजाला सल्ला देण्याचं काय करेल, काम करेल. सेनानी म्हणजे काय, तर सेनापती लक्षात ठेवा, जो की सैन्याचा प्रमुख असेल. ग्रामणी म्हणजे काय, ग्राम प्रमुख. पुढच्या काळामध्ये ग्रामणीला ग्रामकूट, ग्रामणी असे शब्द मिळालेले आपल्याला दिसतील. पणी म्हणजे काय, तर व्यापाऱ्यासाठी हा शब्द वापरला होता पणी. निष्क म्हणजे काय, तर तो एक गळ्यातील काय होता, दागिना. असे काही शब्द तुम्हाला दिसतील ज्या शब्दाचा अर्थ परीक्षेला विचारतील, लक्षात ठेवा. भागदूक म्हणजे कर संकलन करणारा, कर गोळा करणारा. सुतार काम करणारा कोण होता, तर तक्षण होता. शतरी म्हणजे राजाचा खाजगी अधिकारी, लक्षात ठेवा, कारभारी. ठीक आहे. महिषी नावाचं एक संज्ञा आहे, तर राजाची पटराणी असं म्हणतात महिषी. ठीक आहे. तर विधाता म्हणजे काय, पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असलेलं कायदेमंडळ, जे कायदेमंडळ राजाला कार्य करण्यामध्ये काय करायचं, मदत करायचं. त्यामुळे प्राचीन भारताच्या संस्कृतीमध्ये जी वैदिक संस्कृती आहे, तर या वैदिक संस्कृतीमध्ये असे तुम्हाला वेगवेगळे काय सापडतील शब्द, या शब्दाचे अर्थ परीक्षेला प्रश्न असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वैदिक संस्कृतीबद्दल आणि तिथला असणारा तो प्रश्न. त्याच्यानंतर पुढील राजघराणे आणि त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. जे भारतामध्ये प्राचीन काळामध्ये जे प्रादेशिक घराणे होते ना, तर त्या प्रादेशिक घराण्यावर प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न काय असतो, राजा सांगा, राजाची राजधानी सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर राजा आणि तो राजा कोणत्या घराण्याचा काय होता, संस्थापक होता, त्याचं घराणं सांगा. त्याच्यानंतर एखाद्या घराण्यामध्ये असणारा जो प्रसिद्ध राजा आहे, तर त्याच्याबद्दलही प्रश्न विचारतात. कुठला ग्रंथ लिहिला असेल, ग्रंथ सांगा. कोणती वास्तू बांधली असेल, वास्तू सांगा. तर कुठल्या लोकांना राजाश्रय दिला असेल, तर त्या लोकांची नावं सांगा. अशा टाईपच्या परीक्षेला प्रश्न असतात. राजघराणे आणि संस्थापक असं जास्त विचारतात, लक्षात ठेवा. आपल्या टेलिग्राम चॅनलला 3-4 पेजेस टाकलेत, जे की 3-4 पेजेस ही तुमची सगळी फॅक्च्युअल माहिती काय करतील, कव्हर करतील. हिस्ट्री बाय पवन सर असं जर टेलिग्रामला सर्च केलं तरी तुम्हाला तो मिळून जाईल. तर आता ह्याचं काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. तर राष्ट्रकूट घराण्याचा कोण व्यक्ती संस्थापक होता, दंतीदुर्ग. चोल घराण्याचा कोण होता, तर विजयालय. पाल घराण्याचा संस्थापक कोण होता, गोपाल. आणि परमार घराणं होतं, त्याचा कोण होता, उपेंद्र. तर हा लक्षात ठेवा. तर राष्ट्रकूटला 3 नंबर 2 ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे 2 आणि 3 पर्याय निघून जातात. चोल 4 नंबर दोन्ही ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पाल, गोपाल तर 1 नंबर. तर 1 नंबर म्हणजे 4 नंबरचं काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. आणि उपेंद्र परमार घराण्याचा घराणं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय महत्वाचे घराणे आहेत, जसं की सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता, सिमुक. ठीक आहे. त्याच्यानंतर वाकाटक घराणं होतं, तर वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता, तर विंध्यशक्ती, लक्षात ठेवा. ठीक आहे. परीक्षेला प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर सिलाहार घराणं होतं, तर सिलाहार घराण्याचा प्रमुख कोण होता, तर जिमूतवाहन. ठीक आहे, महत्वाचा व्यक्ती. त्याच्यानंतर यादव घराण्यामधले प्रसिद्ध राजे रामदेवराय वगैरे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गोंड घराणं, खांड्या बळराज सिंग, तर हे महत्वाचे आहेत. गोंड घराणं शिरपूर ही त्यांची राजधानी. तर असे महाराष्ट्रातले प्रादेशिक घराणं, त्यातले महत्वाचे घराणं आणि त्यांचे संस्थापक असे परीक्षेला प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर मौर्य घराणं, चंद्रगुप्त मौर्य, लक्षात ठेवा. गुप्त घराणं, तर गुप्त घराण्याचा राजा होता श्रीगुप्त, संस्थापक. ठीक आहे. तर अशा टाईपचे प्रश्न येतात. पाल घराणं, तर त्याचा संस्थापक होता गोपाल. ठीक आहे. तर अशा टाईपच्या परीक्षेला प्रश्न येतात. तर प्रादेशिक घराणे आणि संस्थापक एकदम सिंपल क्वेश्चन, असे क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढील संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा. तोल्कापियर, वल्लूर, इलांगो अडियगल आणि सितला इसितनर. तर हे सगळे लोक जे की संगम साहित्यामधले कोण आहेत, कवी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे अबकड हे सर्व आहेत. आता संगम साहित्य म्हणजे काय, लक्षात ठेवा. तर दक्षिण भारतामध्ये संगम सभा भरल्या गेल्या. या संगम सभेमधून तिथल्या सगळ्या लेखकांनी वेगवेगळे साहित्य लिहिलं, त्या साहित्याला संगम साहित्य असं म्हणतात. ठीक आहे. तर त्या सगळ्या कवींच्या सभा आपल्याला असलेल्या दिसून येतील. तर तिथं वेगवेगळे हे लेखक होते, ज्या लेखकांनी साहित्य लिहिलं तर त्यांचे नाव हे सगळे लोक. आणि संगम साहित्य ज्याच्या माध्यमातून दक्षिण भारतातील संस्कृती दिसते. पांडे घराण्यानं अशा संगम सभांना राजाश्रय दिलेला दिसून येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे राजाश्रय देण्याचं काम पांडे घराण्याने केलेलं. ठीक आहे. तर हे संगम साहित्य दक्षिण भारतातील एक सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणून आपल्याला दिसतं. तर त्याच्यामध्ये
3 सभा झाल्या होत्या, संगम सभा. तर या 3 संगम सभाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर पहिली सभा झाली होती तर ते अगस्त ऋषी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये वेगवेगळं साहित्य लिहिलं. दुसरी पण अगस्त ऋषी यांच्या देखरेखीखाली झालेली. तर अशा संगम सभा 3 लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न असतो, जे की संगम साहित्यामधलं सगळ्यात महत्व कवीच्या सभा होत्या त्या. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते नाटकं हर्षवर्धनानं लिहिली नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कुठलं नाटक लिहिलं नाही तर हर्षवर्धन हा महत्वाचा व्यक्ती, मौर्य घराणं, गुप्त घराणं आणि सगळ्यात शेवटचं उत्तर भारतातलं घराणं वर्धन घराणं. ह्या वर्धन घराण्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण होता? हर्षवर्धन. हर्षवर्धन याची राजधानी होती कन्नौज, लक्षात ठेवा. स्थानेश्वर या ठिकाणी त्याने उत्तर भारतामध्ये आपलं राज्य स्थापन केलेलं. हर्षवर्धनाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, त्यानं बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला. बौद्ध धर्माला राजाश्रय दिला तर त्यानं आपली सगळी संपत्ती प्रजेला दान करून टाकली होती. आणि सगळ्यात महत्वाचा हर्षवर्धनाचा उल्लेख काय केला जातो? तर हर्षवर्धनाचा उल्लेख केला जातो उत्तर भारतातला स्वामी. ठीक आहे. तर उत्तर भारतातील स्वामी किंवा शेवटचा राजा त्याला म्हणलं जातं. त्याचं सकलोत्तर पतनात असं त्याचं वर्णन केलं जातं, लक्षात ठेवा. तर सकलोत्तर पतनात असं कोणाला म्हणतात? त्याच्यावर प्रश्न विचारतील हर्षवर्धन. आणि बौद्ध धर्म राजाश्रय दिला होता, सगळी संपत्ती दान करून टाकली. आपल्या राजश्री या बहिणीचा शोध घेतला होता आणि तिला सती जाण्यापासून त्यानं वाचवलेलं, लक्षात ठेवा. आणि बौद्ध धर्माच्या 2 परिषदा सुद्धा हर्षवर्धनानं भरवल्या होत्या. असा हर्षवर्धन. तर हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा एक व्यक्ती होता. तर या बाणभट्टनं त्याचं चरित्र लिहिलंय, त्या चरित्राचं नाव आहे हर्षचरित्र, लक्षात ठेवा. तर बाणभट्ट या व्यक्तीला त्यानं राजाश्रय दिलेला, त्यानं त्याचं चरित्र लिहिलं, त्या चरित्राचं नाव होतं हर्षचरित्र. आणि त्यानं प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद, तर हे 3 त्यांना नाटकं लिहिले आहेत, लक्षात ठेवा. त्याने एक लिहिलं नाही, संगीत रत्नाकर. संगीत रत्नाकर हे जे यादवांच्या काळात लिहिलेला ग्रंथ होता, तर तो ग्रंथ होता सारंग देव याचा, लक्षात ठेवा. तर संगीताबद्दलची माहिती या ग्रंथातून मिळते, जो की सारंग देव याचा आहे. ठीक आहे. तो यादवाच्या दरबारात होता. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 9 ऑगस्ट 1925च्या काकोरी कटात यापैकी कोणते क्रांतिकारक सहभागी नव्हते, लक्षात ठेवा. काकोरी कट महत्वाचा आहे. चालू घडामोडीसाठी परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण याचं आत्ताच नाव बदललंय. काकोरी कट म्हणायचं नाही तर त्याला काकोरी ट्रेन ऍक्शन म्हणायचं, असं याचं नाव आहे, लक्षात ठेवा. तर काकोरी ट्रेन ऍक्शन म्हणून त्याला ओळखला जातं. ठीक आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने हे नाव बदलले. तर क्रांतिकारक या गटामध्ये जाणारा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला कोण सहभागी नव्हतं हे ओळखायचं आहे. चंद्रशेखर आझाद, राजेंद्र प्रसाद, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, अशफाकुल्ला खान, योगेश चटर्जी, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. तर या गटामध्ये कोण नव्हतं? तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचा काही संबंध नव्हता. तर एक संघटना आली होती 1924ला. या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी. तर या संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकार्य चालू केलं होतं. क्रांतिकार्यासाठी पैसा लागणार होता, पण पैसा मिळवायचा कसा? तर इंग्रजांचा जो खजिना आहे का तोच लुटायचा, जिथं आपल्याला पैसा भेटणार. त्यामुळे लखनौ पासून शहाजनपूरला जाणारी जी रेल्वे होती तर ती काकोरी स्टेशनवर थांबणार होती. तर इथं थांबल्यानंतर तिथला पैसा लुटायचा हा प्लॅन या संघटनेतल्या सदस्यांनी केलेला. या संघटनेमध्ये 10 सदस्य होते, ज्यांनी तो प्लॅन तयार केला. त्याच्यामध्ये एकही महिलांचा सहभाग नव्हता. तर त्या काकोरी ट्रेन म्हणजे तिथं ती काकोरी स्टेशनला ती ट्रेन ज्यावेळेस आली ना त्यावेळेस ही ट्रेन लुटली होती. त्याच्यामधून 8,000 रुपये काय झालेले मिळालेले, लक्षात ठेवा. तर असा तो खटला. ज्या खटल्यामध्ये जे लोक होते तर चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग. रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग हे महत्वाचे आहेत. अशफाकुल्ला खान सगळ्यात महत्वाचा, पहिले फाशी गेलेले मुस्लिम व्यक्ती, लक्षात ठेवा, अशफाकुल्ला खान. ठीक आहे. आणि योगेशचंद्र चटर्जी. तर अशा पद्धतीने. आणि चंद्रशेखर आझाद नंतर पळून गेले होते कुठं? दिल्लीला. आणि त्यांनी भगतसिंगाची भेट घेतली होती. आणि भगतसिंगाचं म्हणणं होतं की संघटना बंद करायची नको, संघटनेचं स्ट्रक्चर बदलूया. म्हणून त्या संघटनेला पुढे 1928ला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असं नाव भेटलं. आणि या संघटनेच्या माध्यमातून भगतसिंग यांनी पुढच्या काळामध्ये कार्य केलं, जे की सॉन्डरच्या हत्या असेल, लक्षात ठेवा, विधिमंडळात बॉम्ब टाकणं असेल, तर या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये त्या संघटनेनं घडवून आणल्या होत्या. ठीक आहे. तर असे सगळे महत्वाचे व्यक्ती म्हणजे उत्तर आहे द डी. फक्त बटुकेश्वर दत्त आणि नव्हते. तर ह्या दोघांनीच बॉम्ब टाकले होते. हे बॉम्ब तयार केले होते यतीन दास नावाच्या व्यक्तीनं, ज्याला 63 दिवसाच्या उपोषणानंतर त्यांचा काय झाला होता? मृत्यू झाला होता. आग्रा या ठिकाणी ते बॉम्ब बनवण्यात आले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रांतिकारकाबद्दलचा प्रश्न आहे, परीक्षेला प्रश्न विचारतील. घटनात्मक पेच सोडविण्यासाठी सिमला येथे विविध पक्षाच्या प्रमुखाची परिषद कोणी भरवली? तर कोणते व्यक्ती होते ज्यांनी ती परिषद भरवली? लॉर्ड माउंटबॅटन, स्टॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड वेवेल, चर्चिल. तर लॉर्ड वेवेल होते, लक्षात ठेवा. तर गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा प्रश्न सोडवायचा होता.
तर ह्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांची संख्या घेण्यासाठी एक परिषदेचं आयोजन केलं होतं, तर ते परिषद होती सिमला या ठिकाणी. तर या परिषदेचं आयोजन करणारे भारताचे तत्कालीन व्हाईसराय, त्यांचं नाव होतं लॉर्ड वेवेल, लक्षात ठेवा. तर या सिमला परिषदेमध्ये नॉमिनेशन कोणी कोणाचं करायचं याच्या याद्या तयार करायच्या होत्या आणि ह्या याद्या तयार करण्यासाठी 21 भारतातले राजकीय पक्ष एकत्र आले होते आणि एकत्र येऊन तिथं चर्चा झाल्या होत्या. पण कुणाचं नॉमिनेशन कोणी करायचं याच्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये मतभेद झाले. त्यामुळे सिमला या ठिकाणची परिषद ही काय ठरली, अपयशी ठरली आणि पुढे कॅबिनेट मिशन भारतात आलं, लक्षात ठेवा. त्यामुळे सिमला परिषदेला यश भेटलं नव्हतं कारण तिथं ह्या गोष्टी झालेल्या. ठीक आहे. स्टॅफर्ड क्रिप्स यांचं मिशन होतं 1942ला मार्च महिन्यात भारतात आलं होतं. हे सुद्धा भारतीय लोकांची मनधरणी करून शकले नव्हते. त्यामुळे क्रिप्स मिशन अपयशी ठरलं. महात्मा गांधी छोडो भारत म्हणले, लक्षात ठेवा. माउंट बॅटन हे 1947ला भारताचे व्हाईसराय म्हणून आले, ज्यांच्या काळात भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा पार्लमेंटनं काय केला, पास केला, लक्षात ठेवा. आणि चर्चिल हे तर इंग्लंडचे पंतप्रधान होते, ज्यांना 1945ला पराभवाला सामोरं जावं लागलं. क्लेमेंट ॲटली हे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान बनले, जे भारतासाठी चांगले होते, उदारमतवादी होते. त्यांच्या काळात भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली आणि स्वातंत्र्य पण भेटलं, लक्षात ठेवा. शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक टिंबटिंब यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरवले. असे कोण होते ज्यांनी ते गुप्त रेडिओ केंद्र चालवायला मदत केली होती? चंद्रकांत बाबूभाई जेवेरी, विठ्ठल के जेवेरी, डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि नानक मोटवानी. तर ते व्यक्ती होते नानक मोटवानी, लक्षात ठेवा. तर नानक मोटवानी हे होते शिकागोला आणि त्यांनी असे रेडिओ केंद्र चालवण्यासाठी हे सगळं साहित्य दिलेलं, हे सगळं साहित्य ट्रान्समीटर वगैरे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे सगळं साहित्य पुरवणारे व्यक्ती शिकागोवरून होते, त्यांचं नाव होतं नानका मोटवानी. तर 1942ला जो छोडो भारत लढा होता ना, या छोडो भारत लढ्यामध्ये असे रेडिओ केंद्र चालवले होते, लक्षात ठेवा. तर हे रेडिओ केंद्र महत्वाचे आहेत. कुणी नेतृत्व केलं प्रश्न असतो. 4 रेडिओ केंद्र विशेष करून चालू होते. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा रेडिओ केंद्र चालू होतं मुंबईला. ठीक आहे. दुसरं रेडिओ केंद्र चालू होतं पुण्यामध्ये. तिसरं रेडिओ केंद्र चालू होतं कलकत्ता आणि चौथं रेडिओ केंद्र चालू होतं दिल्लीला. तर असे 4 रेडिओ केंद्र हे आपल्याला महत्वाचे वाटतात. मुंबईच्या रेडिओ केंद्रामध्ये कोण होते, तर उषा मेहता, यांचं नाव खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चंद्रकांत बाबूभाई जेवेरी, विठ्ठल जेवेरी आणि बाबूभाई ठक्कर. ठीक आहे. तर हे सगळे लोक आपल्याला सांगता येतील जे की मुंबईमधून रेडिओ केंद्र चालवायचे. आणि या रेडिओ केंद्रावरून 90 दिवस बातम्या देण्याचं काम करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या, कुमी दस्तूर. कुमी दस्तूर यांचंच नाव आहे कमलवूड, लक्षात ठेवा. तर यांनी बातम्या दिल्या होत्या. माझं नाव सांगू नका, मी बातम्या देते, असं त्या प्रोफेसर होत्या. तर त्यांनी त्या 90 दिवस कंटिन्यू बातम्या दिलेल्या. तर ह्या महत्वाच्या व्यक्ती. पुण्यामधून बातम्या देण्याचं काम करणारे 2 व्यक्ती होते, लक्षात ठेवा. तर पुण्यामधून ज्यांनी काम केलं होतं ते व्यक्ती म्हणजे वसंत बापट आणि दुसरे व्यक्ती होते अच्युत आपटे. ठीक आहे. वसंत बापट, अच्युत आपटे, तर यांनी ते काम केलेलं. पण अच्युत आपटे यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव होतं मधुमालती आपटे. तर त्यांनी त्या बातम्या देण्याचं काम केलेलं. आणि वसंत बापट आणि मधुमालती आपटेला टोपण नाव होते. त्या टोपण नावानंच त्यांना बोलवलं जायचं, कारण इंग्रज पकडायचे, कारण शिक्षा व्हायच्या म्हणून ते टोपण नाव धारण केलेले. तर वसंत बापट यांचं टोपण नाव होतं भरत कुमार आणि मधुमालती आपटे यांचं नाव होतं भरत कुमारी, लक्षात ठेवा. तर भरत कुमार आणि भरत कुमारी या टोपण नावाने त्यांना ओळखलं जायचं. ठीक आहे. तर महत्वाचं, कलकत्तामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया हे भाषण द्यायचे, लक्षात ठेवा. तर त्यांना डॉक्टर या टोपण नावानं ओळखलं जायचं कलकत्तामध्ये. आणि दिल्लीमध्ये अरुणा असफाली होत्या, त्यांनी बातम्या प्रकाशित करण्याचं काम केलेलं. छोडो भारत चळवळ कुठपर्यंत पोहोचले हे सगळं सांगण्याचं काम याच्या माध्यमातून होत असे, लक्षात ठेवा. तर असे रेडिओ केंद्र चालू केलेले होते छोडो भारतच्या वेळेस. आणि छोडो भारत चळवळ ही पुढच्या काळामध्ये कुठपर्यंत पोहोचले हे जनतेला कळालं. मग अशा पद्धतीने छोडो भारतची सगळी माहिती लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर अयोग्य जोडी ओळखा. बापूजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट आणि साने गुरुजी. तर धारासना सत्याग्रह बापूजाने, तर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. कारण धारासना ही सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळची घटना आहे आणि धारासनामध्ये बापूजानी यांनी नेतृत्व केलं नव्हतं, तिथं त्यांचा काही संबंध नव्हता. बापूजानी यांनी नागपूरमध्ये नेतृत्व केलेलं. तर नागपूरमध्ये मिठांचे जे पुढे होते का, तर या मिठाच्या पुड्याचा लिलाव केलेला त्यांनी तिथं, लक्षात ठेवा. तिथं त्यांचं योगदान आहे. तर धारासनाचं नेतृत्व महात्मा गांधीला अटक झाल्यानंतर कुणी करायचं हा प्रश्न तयार झालेला. तर 4 लोकांनी नेतृत्व केलं होतं. सरोजिनी नायडू, इमाम साहब, साऊथ आफ्रिकेमधले सहकारी होते इमाम साहब महात्मा गांधीचे. तिसरे व्यक्ती होते मणिलाल, महात्मा गांधीजींचे पुत्र होते. आणि चौथे व्यक्ती होते प्यारेलाल, महात्मा गांधीजींचे सहकारी. तर या 4 लोकांनी नेतृत्व केलेलं.
धारासनाचं वृत्तांकन करणारा एक अमेरिकन पत्रकार होता, लक्षात ठेवा. त्याचं नाव होतं वेब मिलर. तर महात्मा गांधीजींच्या बातम्या प्रकाशित करणारा महत्वाचा व्यक्ती आहे. महात्मा गांधींना तिथं खूप प्रसिद्धी भेटली की त्या वेब मिलरनं त्याच्या सगळ्या बातम्या लिहिल्या. धारासनामध्ये लाठी हल्ल्यामध्ये पहिला हुतात्मा झालेला व्यक्ती कोण होता, प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. तर त्या व्यक्तीचं नाव होतं बाबू हुले नावाचा व्यक्ती. तर बाबू हुले हे महत्वाचे व्यक्ती आहेत जे की धारासनामध्ये काय झाले, त्यांच्यावर लाठी हल्ला झाला होता आणि तिथं त्यांचा मृत्यू झालेला. ठीक आहे. तर धारासनाचं सत्याग्रह हे सगळं लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. महात्मा गांधीला अटक झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथं सत्याग्रह केला होता, लक्षात ठेवा. 14 तळ्याचा सत्याग्रह. सेनापती बापट मुळशी सत्याग्रह महत्वाचा आहे. 100 वर्ष पूर्ण झाले 2020-21 ला. जगाच्या पाठीवर पाण्यासाठी केलेला पहिला लढा, लक्षात ठेवा. जिथं शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. सेनापती बापट यांच्या सोबत तात्यासाहेब करंदीकर नावाची व्यक्ती. तर तात्यासाहेब करंदीकर नावाच्या व्यक्तींनी पण इथं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं आणि यांनी मुळशी सत्याग्रहातले तिथला प्रश्न सोडवला. मुळा मोठा नावाचं नदी होती, तिथं धरण बांधण्याचं काम चालू होतं. तर शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या. टाटा कंपनीनं वीज निर्मिती करायची होती मुंबईला. आपल्या 100 वर्षाच्या घटना आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलंय. तर 100 वर्षाच्या घटना नक्की बघा, परीक्षेला प्रश्न विचारतील. लवकरच 75 वर्षाच्या घटना घेऊन येतोय तुमच्यासाठी. 1946, 47, 48 ला घडलेल्या घटना, ज्याच्यावर परीक्षेला 100% यावर्षी प्रश्न असणार. ठीक आहे. आणि पंढरपूरचा सत्याग्रह साने गुरुजींनी केला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न उत्तर आहे बापूजी आणि धारासना सत्याग्रह. पुढील वाक्यामध्ये कोणाचं वर्णन केलंय ओळखा. तर व्यक्ती ओळखायचं, लक्षात ठेवा. ते दुदुमिया या नावानं ओळखले जात. त्यांच्यात संघटनेचं कौशल्य होते. त्यांचे मुख्यालय बहादूरपूर येथे होतं. 1857 मध्ये त्यांना अटक केले आणि अलीपूरच्या तुरुंगात ठेवले. 24 सप्टेंबर 1860 ला बहादूरपूर इथं ते मरण पावले. ते व्यक्ती कोण होते, शर्यत उल्ला, सय्यद अहमद, मुहम्मद मुसीन, मीर नासिर अली. तर याचं उत्तर आहे मुहम्मद मुसीन नावाची व्यक्ती. जे मुहम्मद मुसीन नावाची व्यक्ती दुदुमिया किंवा त्यांना दादूमिया या नावानं ओळखलं जातं. हे व्यक्ती कोणाचे मुलगा होते, शर्यत उल्लाचे मुलगा होते. शर्यत उल्ला हे त्यांचे वडील आहेत. शर्यत उल्लाने एक पंथ स्थापन केला होता. त्या पंथाचं नाव होतं फरेजी पंथ, जे की बंगालमध्ये असणारा एक धार्मिक संप्रदाय होता. 1838 मध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधात काय घडून आणले होते, उठाव घडून आणले होते. पण आपल्या प्रांतामध्ये इंग्रजांचा वाढणारा हस्तक्षेप हा यांना नको होता. म्हणून दादूमिया या त्यांच्या मुलानं इंग्रजांच्या विरोधात बंड केलेलं. यांना नंतर इंग्रजांनी पकडलं आणि जेलमध्ये टाकलं आणि पुढे जेलमध्येच त्यांचं बहादरपूर येतं काय झालं, मरण पावले ते. तर त्यांचं नाव होतं मुहम्मद मुसीन. तर असं फरेजी उठाव आहे, लक्षात ठेवा. तर उठावामधला हा प्रश्न आहे, जिथं फरेजी उठाव तुमचा काय होईल, कव्हर होईल. तर असं हे प्रश्न लक्षात ठेवा जिथं प्रश्न असतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन. तर सगळ्यात महत्वाचं वन डे बॅच करायचं आहे, जे की तुम्हाला पाठीमागं सांगितलं. तर फी 249 रुपये. तर याच्यामध्ये 14 लेक्चर भेटतील. एका दिवसामध्ये तुमचे रिव्हिजन होऊ शकते किंवा 2-3 दिवस पण तुम्ही टप्प्याटप्प्याने व्हिडिओ बघू शकता. व्यवस्थित करा. त्याच्यामधून प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा आणि समाज सुधारक सगळं कव्हर केलंय. आणि एक लक्षात ठेवा, 8 ऑक्टोबरला जी आपली कंबाईन होणार आहे ना, तर याच्यासाठी मी वेगळी बॅच करणार आहे. तर ती वेगळी बॅच कंबाईनच्या मुलांनी जॉईन करावी, जे की कंबाईनची तयारी करतात. त्यांच्यासाठी वेगळी बॅच असेल जी 1 सप्टेंबरला चालू होईल, लक्षात ठेवा. किंवा ऑगस्टच्या लास्ट वीक मध्ये ती चालू करणार आहे. कारण लवकरात लवकर मुलांना ती व्हिडिओ बघता यावे आणि रिव्हिजन करता यावी, हा त्याच्या पाठीमागचा प्रश्न. जर बॅच केली तर 15 पैकी 12 मार्क तुम्ही आरामशीर मिळवू शकता. तुम्ही आपल्या नोट्स पण व्यवस्थित करा, त्यातून पण तुम्हाला मार्क येतील. बऱ्याचशा मुलांना खूप फायदा होतोय, जे की त्याच्यातून त्यांचे हिस्ट्रीचे मार्क वाढतायत, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचे वेगवेगळे प्रश्न सोडवायचे सरावासाठी. तर हिस्ट्री 188 हा टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही हे जॉईन करून ठेवा. इथं तुम्हाला अपडेट सगळ्या गोष्टी भेटत राहतील. प्रश्न सोडवा, सोबत नोट्स पण तुम्हाला तिथंच टाकलेले आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे आजचं लेक्चर, ज्याच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला. असेच लेक्चर आपण परीक्षेपर्यंत कव्हर करणार आहे. एवढंच नाही तर कंबाईनसाठी सुद्धा तुमच्यासाठी मी लेक्चर घेऊन येणार आहे. हे लेक्चर बघा, की ज्यांना क्लास करणं शक्य होत नाही, ज्यांना रिव्हिजन करायचे आहे, जे की पुण्यात येऊ शकत नाहीत, अशा सर्वांसाठी या लेक्चरचा खूप फायदा होतोय. तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या मित्राला सुद्धा तुम्ही शेअर करा. लेक्चर आवडलं तर कमेंट करा, लाईक करा आणि फॉरवर्ड सुद्धा करा. ही तुम्हाला विनंती, लक्षात ठेवा. इथंच थांबूया. धन्यवाद.